नमस्कार मंडळी, मी ओम कदम तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पार्ट टाइमर्स. तर मंडळी, मी एका वर्षानंतर तुमच्यासोबत माझी भेट होत आहे. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता श्रावण महिना सुरू झालेला आहे, पण श्रावणानंतर भाद्रपद महिना येतो, ज्याच्यामध्ये गणेश चतुर्थी असते. पण त्याच्या या आधी जे मुंबईमधले जे मोठे मोठे मंडळ आहेत, त्यांचे गणपतीचा आगमन सोहळा सुरू होतो. तर मग आज आपण जाणार आहोत लालबागला, जिथे काळा चौकीचा महागणपती एवं 2-3 मंडळं जे आहेत, त्यांचा आगमन सोहळा आज पार पडणार आहे. तर मग आता आपण जाऊया, बघूया किती मस्त धमाल होते ती तिथे. तर चला मंडळी, आता आपण आलेलो आहोत लालबागला. जाऊया आता काळा चौकीच्या महागणपतीकडे. त्याचा आगमन सोहळा सुरू झालेला आहे. तर चला मग, तुम्हाला आता मी रूट दाखवतो, आपण कशा आणि कुठून जाणार आहोत. आता आपण आलेले आहोत काळा चौकीचा महागणपती, आता जिथे बसतो तिथे आलेले आहोत आपण. तर चला, तर तुम्हाला दाखवतो आता की एंट्रन्स कुठून गणपती आतमध्ये जातो मंडपात त्यांच्या. चला, अजून थोडं पुढे जायचं आहे. काळा चौकीचा महागणपती इथूनच असा आतमध्ये जाणारा आहे. हा एंट्रन्स गेट आहे काळा चौकीचा महागणपतीचा. आणि त्याच्यात समोर चिंचपोकळीचा चिंतामणी बसतो, जे तुम्ही बघू शकता. हे काम चाललेलं आहे अजूनही. हा आहे एंट्रन्स गेट चिंचपोकळीचा चिंतामणीचा. चला मग आपण जाऊया पुढे.
आता आपण घरी फायनली पोचलेलो आहोत. सगळा आगमन सोहळा संपन्न झालेला आहे. मला खूप मजा आली. खूप गर्दी होती आगमन सोहळ्यामध्ये. तर आता मी तुम्हाला एक क्विक समरी देईन काय काय घडलं तिथे. आम्ही इकडून निघालो 2 सव्वा 2ला आणि लालबागला पोचलो 3:30ला आणि तिथून मग आम्ही स्कूटर पार्क केली आणि तिथून मग आम्ही गेलो आगमन सोहळ्यासाठी. तर आम्हाला वाटेत एक मंडळ दिसलं. गणपती बाप्पाचं रूप जे होतं ते मागच्या वर्षीच्या चिंचपोकळीच्या चिंतामणीसारखं होतं. खूप सुंदर होती मूर्ती, तुम्ही बघालच या व्हिडिओमध्ये. आणि मग त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो काळा चौकीच्या महागणपतीकडे, जो आपला मेन पार्ट आहे व्हिडिओचा. तर खूप सुंदर होती मूर्ती. तर ती मूर्ती सिद्धेश दिघोळे यांनी बनवलेली आहे. जो बाप्पाचा आगमन सोहळा आहे तो परेल वर्कशॉपपासून झालेला आणि तो संपन्न झाला त्यांच्या मंडपापर्यंत. तो मूर्तीचं वैशिष्ट्य असं होतं की ती मूर्ती इज परफेक्शन होते त्या मूर्तीमध्ये. कारण का कसं असतं ना, जर तुम्ही बघाल, ज्यांना माहिती आहे, काळा चौकीचा महागणपती जिथे बसतो तिथून जो एंट्रन्स आहे ना, त्याच्या दोन्ही बाजूला 2 स्टोरी, म्हणजे 2 मंजिले एवढी बिल्डिंगी आहेत दोन्ही बाजूला आणि हा बाप्पा त्या बिल्डिंगच्या मधून जातो. म्हणून ह्या बाप्पाला आपण बोलू शकतो की इट्स एकदम परफेक्शनचं प्रतीक आहे ही मूर्ती. आणि खूप मजा आली. त्याच्यानंतर आम्ही गेलो, जे ओजी लालबागकर आहेत त्यांना माहितीच असेल, चिवडा गल्लीमध्ये ना एक सडन लेफ्टला एक छोटंसं हे आहे, डेकोरेशनचं आहे, जिथे तुम्ही बघायलाच व्हिडिओमध्ये सुंदर सुंदर मकर आहेत अफोर्डेबल प्राईससाठी. त्याच्यानंतर फुलांच्या माळा पण आहेत, खूप सुंदर आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल, पण दरवर्षीप्रमाणे जेव्हा काळा चौकीच्या महागणपतीचं आगमन असतं त्याच वेळेला माझगाव ताडवाडीवाले 7, 8, 9 थरांची हंडी लावतात, तिथे सलामी देतात गणपती बाप्पाला. पण काय झालं ना, त्याच वेळेला भरपूर गर्दी होती. खूप लोक अक्षरशः चेपत होते. त्यामुळे ते तुम्ही फुटेज बघाल तर खूप शेकी आहे, खूप हललेलं फुटेज आहे ते. मला नीट कॅप्चर करता पण नाही आलं, त्यासाठी सॉरी. पण ओव्हरऑल खूप मजा आली. एकदम ढोल ताशा पथक पण होते एकदम. बस तेवढंच होतं. जर तुम्हाला हा ब्लॉग आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि तुमची जर इच्छा असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. असाच सपोर्ट करत राहा. पुन्हा एकदा तुमच्याशी भेट होईल माझी एक नवीन ब्लॉगमध्ये. टिल दॅट टाईम, बाय बाय, गुड बाय, स्टे सेफ, गुड लक, गणपती बाप्पा मोरया.